भाग 3 लक्षागृह कट. नमस्कार मित्रांनो, महाभारत ही केवळ युद्धाची कथा नाही, ती आहे कट, कपट आणि संयमाची. हस्तिनापूरच्या राजवाड्यात जिथे बाहेरून शांतता दिसत होती, तिथे आतून एक भयानक योजना आकार घेत होती. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत लक्षागृहाचा कट, ज्यात पांडवांना जिवंत जाळण्याचा डाव रचला गेला आणि सुरू झाली त्यांची पहिली हद्दपारी. चला तर मग या थरारक अध्यायात प्रवेश करूया. हस्तिनापूरच्या राजदरबारात दिवसेंदिवस पांडवांची लोकप्रियता वाढत होती. युधिष्ठिरांचा संयम, भीमाची ताकद आणि अर्जुनाचं अद्वितीय कौशल्य पाहून प्रजेच्या मनात पांडवांसाठी आदर निर्माण झाला होता. हे सगळं दुर्योधनाला असह्य होत होतं. त्याला स्पष्ट दिसत होतं की पांडव जिवंत राहिले तर सिंहासन त्याच्या हातातून निसटून जाईल. दुर्योधनाने आपल्या मामा शकुनीला जवळ बोलावलं. शकुनी शांतपणे ऐकत होता, पण त्याच्या डोळ्यात कपटी चमक होती. युद्ध न करता शत्रू संपवायचा असेल तर बुद्धी वापरावी लागते, असं तो म्हणाला. दोघांनी मिळून एक भयानक योजना आखली. अशी योजना ज्यात पांडवांचा मृत्यू अपघातासारखा भासावा. योजनेनुसार पांडवांना वारणावत येथे एका उत्सवाच्या निमित्ताने पाठवायचं ठरलं. तिथे त्यांच्या राहण्यासाठी एक भव्य सुंदर घर बांधण्यात आलं. बाहेरून ते राजवाड्यासारखं दिसत होतं, पण आतून ते पूर्णपणे लाक्षेचं होतं, म्हणजेच ज्वलनशील पदार्थांचं बनवण्यात आलं होतं. भिंती, खांब, छप्पर सगळंच आगीला पेट घेणारं होतं. पांडव आनंदाने वारणावतला गेले. त्यांना कुठलाही संशय नव्हता, पण हस्तिनापुरात एक व्यक्ती होती जिला सगळा डाव कळून चुकला होता. तो म्हणजे विदुर. विदुर धर्मनिष्ठ, बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेला होता. त्याने ओळखलं की हे घर म्हणजे मृत्यूचं आमंत्रण आहे. विदुराने गपचूप युधिष्ठिराला इशारा दिला, थेट शब्दात नाही तर संकेतात. जिथे आग असते तिथे उंदरालाही मार्ग सापडतो, असं तो म्हणाला. युधिष्ठिराने हे शब्द समजून घेतले. पांडव शांत राहिले, कुणालाही संशय येऊ दिला नाही. वारणावतला पोहोचल्यानंतर पांडवांनी सावधपणे काम सुरू केलं. रात्रीच्या वेळी कुणालाही कळू न देता त्यांनी घराखाली एक गुप्त बोगदा खोदायला सुरुवात केली. दिवसागणित तो मार्ग जंगलाकडे पुढे सरकत होता. कुंतीला सगळं माहीत होतं, पण ती धीर धरून होती. दरम्यान शकुनीने योग्य वेळ साधली. एक रात्री सगळे झोपले असताना लक्षागृहाला आग लावण्यात आली. काही क्षणातच आगीच्या ज्वाळा आकाशात भिडल्या. लाकूड, लाक्षा, तूप सगळं पेटून उठलं. लोक ओरडू लागले. वातावरण हादरून गेलं. पांडव जळाले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हस्तिनापूरमध्ये शोककळा पसरली. धृतराष्ट्राने दुःखाचं नाटक केलं. गांधारी स्तब्ध झाली. भीष्म आणि विदुराच्या मनात मात्र शंका होती आणि दुर्योधन त्याच्या मनात आनंदाची लाट उसळली. त्याला वाटलं आता आपला मार्ग मोकळा झाला. पण सत्य मात्र वेगळंच होतं. आगीच्या त्या भयान रात्री पांडव आधीच गुप्त मार्गाने घराबाहेर पडले होते. अंधारात जंगलाच्या दिशेने ते निघून गेले होते. मागे राहिले ते फक्त जळतं घर आणि लोकांची फसवणूक. त्या रात्री पांडवांनी आपलं सगळं आयुष्य बदलून टाकलं. राजपुत्रांपासून ते वनवासी झाले. आता त्यांच्याकडे ना राज्य होतं ना ओळख, पण त्यांच्या हातात एक गोष्ट होती, ती म्हणजे धर्म. जंगलात त्यांचा संघर्ष सुरू झाला. उपासमार, थंडी, उन्हाळा, अनोळखी वाटा, पण युधिष्ठिराने धैर्य सोडलं नाही. भीमाने आपल्या शक्तीचा अहंकार केला नाही. अर्जुनाने मनात ठाम निश्चय केला, योग्य वेळ आली की अन्यायाचा बदला घेता येईल. हस्तिनापूर मात्र पांडवांना मृत समजत होता.
दुर्योधन निर्धास्त झाला होता, पण नियती हसत होती, कारण ज्यांना संपवायचं ठरवलं होतं तेच पुढे इतिहास घडवणार होते. ही पांडवांची पहिली हद्दपारी होती, अन्यायाने लादलेली पण धर्माने स्वीकारलेली. लक्षागृहाच्या आगीत पांडव जळाले नाहीत, तर त्यातून अजून अधिक मजबूत होऊन ते बाहेर आले. दुर्योधनाला वाटलं खेळ संपला, पण खरं तर इथूनच खेळ सुरू झाला होता. ही होती पांडवांची पहिली हद्दपारी, जी पुढे त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणार होती. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत जंगलातील जीवन, संघर्ष आणि द्रौपदी स्वयंवराची अद्भुत कथा. तोपर्यंत लक्षात ठेवा, धर्माचा मार्ग कठीण असतो, पण विजय नेहमी त्यांचाच होतो. जय श्रीकृष्ण.